चंद्रपूर शहराजवळील मोरवा इथं भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग विझवली। या ठिकाणी बेकायदेशीररित्या डिझेलचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला होता। या डिझेलचा भडका उडाल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं। चंद्रपूर शहराजवळील मोरवा इथं भीषण आग लागली। इथे एक ढाबा आहे ज्याच्या मागे अवैधपणे डिझेलचं गोदाम बांधण्यात आलं होतं। मात्र अचानकपणे डिझेलच्या साठ्याला आग लागली आणि पेट्रोलियम पदार्थामुळे आग अचानकपणे वेगाने पसरली। या भीषण आगीची माहिती अग्निशमन विभागाला तत्काळ देण्यात आली। त्यानंतर जवळच्या विविध अग्निशमन विभागातील अग्निशमनाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। महामार्गाच्या बाजूला असलेल्या या बेकायदेशीर डिझेल आणि भंगार गोदामातील आग दुरूनही दिसत होती। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवहानी झाली नाही, परंतु स्थानिक नागरिकांमध्ये या अवैध गोदामाबाबत चर्चा सुरू झाली आहे। आग लागली एवढं मला माहित झालं होतं। लगेच मग ठाणेदार साहेबांना फोन केला की आग लागली आहे म्हणून। मला असं माहित झालं की एखादी डिझेलचा टँकर उभा होता की काय आणि त्याला आग लागली असं म्हणून मला माहित झालं। मी लगेच फोन केला आणि नायब तहसीलदार साहेबांना सुद्धा मी फोन करून सांगितलं आणि ते लगेच आलेत आणि आगीचे बंब पहिले एक आला होता आणि लगेच मग एक दोन आलेत आणि ते आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। भाजल्याचं माहिती झालं मी याच्या अगोदर आणि त्याला दवाखान्यात नेलं असं म्हणून सांगत होते। नाही तसं वगैरे काही नव्हतं, पण आता आज अचानक माहीत नाही काय प्रकरण होतं की काय, पण ते उभं झालं म्हणून म्हणत होते आणि काही त्यांनी स्वयंपाक केला की काय, पण आग लागली। भंगारचं गोडाऊन पहिले पण तो बंद अवस्थेत असल्यामुळे इथं कोणी ये जा नव्हतं। भंगार वगैरे ते स्क्रॅप होतं जे प्लास्टिकचं आणि ते जमा करून बाहेर पाठवत होते। आता तर ते जडत असेल, आता मला तिथं जायची अथॉरिटी नसल्यामुळे मी काही सांगू शकत नाही।